नमस्कार. अमृत प्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अमृत म्हणजे अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण संस्थेतर्फे सध्या अमृत प्रवाह हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अमृत प्रवाह म्हणजे अमृतच्या विविध योजनांच्या बाबत आपण वेगवेगळे व्हिडिओज आणि पॉडकास्ट तयार करत आहोत आणि त्याचं प्रसारण हे एका प्रवाहाच्या मार्गे होणार आहे. म्हणून या पूर्ण उपक्रमाला आपण अमृत प्रवाह असं नाव दिलेलं आहे. अमृत प्रवाह मधलं आजचं पुष्प आहे आर्थिक साक्षरता योजना. आज या प्रवाहामध्ये आपण आर्थिक साक्षरता योजना बाबत आपण जास्त माहिती घेणार आहोत. तर आता आर्थिक साक्षरता म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडेल. आर्थिक साक्षरता जे नावामध्येच लिहिलेलं आहे की आपल्या अर्थव्यवहाराबाबत आपण सजग असणं म्हणजे आर्थिक साक्षर होणं. पैसे कमवणं म्हणजे आपण आर्थिक साक्षर आहोत असे नाही. मग आपण मिळवलेला पैसा हा योग्य मार्गाने त्याचं व्यवस्थापन करणं ज्यामुळे आपला पैसा वाढेल हे ज्याला कळतं तो आर्थिक साक्षर. मग आपण आर्थिक साक्षर होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मुळात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी पैसे कमवले, मी बँकेत जाऊन पैसे ठेवले म्हणजे आता मला खूप छान माझ्या पैशामध्ये वाढ होणार हे जुनं गणित झालं. आपण जसं बँकेमध्ये पैसे ठेवतो पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल आपले आई वडील एफडी करायचे, फिक्स डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो. तर हा एक पैसे वाढवण्याचा मार्ग होता की जो अजूनही उपलब्ध आहे. परंतु एफडी बरोबरच बॉन्ड सुद्धा अवेलेबल होते. त्याचंही एक वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती होती. आणि आता नवीन काळामध्ये आपण म्युच्युअल फंड्स, स्टॉक, SIP, SWP असे वेगवेगळे शॉर्ट फॉर्म्स ऐकत आहोत. टीव्हीवर आपण म्हणतो म्युच्युअल फंड सही आहे, पण म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड असं बाजारात गेलं की तुम्हाला खरेदी करता येतं का, ते नेमकं कोणतं म्युच्युअल फंड घ्यावं, ते का घ्यावं, तुमच्या उत्पन्नाचे काय मार्ग आहेत की ज्याच्यामुळं तुम्ही कशा पद्धतीनं त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला हवंय, तुमची SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. अरे पण जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करता त्याच वेळेला SWP पण तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे पैसा तुमचा इन्व्हेस्ट करता तो कुठल्या तरी कामासाठी तुम्हाला उपयोगाला येण्याचं तुमचं टार्गेट असतं. मग त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्ट केलेला पैसा हा सिस्टमॅटिकली तुम्हाला विड्रॉ सुद्धा करता आला पाहिजे. हे ज्याला कळतं त्याचा पैसा वाढतो आणि हे आपण आर्थिक साक्षरतेमध्ये शिकणार आहोत. आता ह्या गोष्टी झाल्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण प्रत्येक वेळेला आहे त्याच पैशाचा विनियोग करतो का, तर बऱ्याच वेळेला आपल्याला बिझनेस चालू करायचा असतो किंवा आपल्या घराची खरेदी करायची असते, त्यावेळेला आपल्याला लोन घ्यावं लागतं. पण जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला लोन मिळत नाही किंवा लोन घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मग हा सिबिल स्कोअर म्हणजे काय, तो कसा वाढवायचा ह्याचं पण ज्ञान पाहिजे. आणि मग सिबिल स्कोअर आपला चांगला असेल तर आपल्याला कोणतीही बँक तुमच्या गरजेनुसार तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेनुसार तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देते. ते कसं मिळवायचं, कर्ज प्रकरण कसं करायचं ह्याचं सुद्धा ज्ञान मिळतं. ही पहिली महत्त्वाची गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा काळ हा इतका धकाधकीचा झालेला आहे की तुम्हाला इन्शुरन्सची गरज पडते. इन्शुरन्समध्ये तुम्हाला दोन प्रकार मिळतात. एक म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही पॉलिसी प्रीमियम भरत असाल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला वाढ होऊन मिळते आणि जर दुर्दैवाने काही दुर्घटना घडलीच तर तुमच्या कुटुंबाला सुद्धा त्याचा एक सपोर्ट राहतो. मग इन्शुरन्स तुम्ही काढला पाहिजे म्हणून ज्या ॲडव्हर्टाईज होतात तर मग कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स काढावा, इन्शुरन्सचे कोणते प्रकार आहेत जे तुम्हाला तुमच्या उत्पन्नाला तुमच्या कुटुंबाच्या गरजांना लक्षात घेऊन तुम्ही ते ऑप्ट केले पाहिजेत. तर मग ह्याचे काय प्रकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपण म्हणू ती व्यक्ती आर्थिक साक्षर झाली. मग आता त्याचा पुढचा मुद्दा, मी आर्थिक साक्षरता मला मिळाली मग त्याच्यातून मी काय काय उपयोग करू शकतो. एक म्हणजे मी माझ्या वैयक्तिक पोर्टफोलिओ माझा छान तयार करू शकते. दुसरं काय तर मी माझ्या कुटुंबियांचं माझ्या मित्रपरिवाराचा पोर्टफोलिओला मदत करू शकते.
पुन्हा त्याच्यातून तिसरा मुद्दा जो आहे की जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवू शकता. स्वयंरोजगार कसा मिळेल? आता मी जे थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही SIP करू शकता, तुम्ही SWP करू शकता. ह्या सगळ्याचं ज्ञान प्रत्येकाला असतंच असं नाही. तुम्ही तुमची कन्सल्टन्सी चालू करू शकता. कन्सल्टन्सी चालू केली की तुम्ही तुमचा फावल्या वेळेमध्ये हा व्यवसाय करू शकता. मग या व्यवसायाचा तुम्ही सध्या अस्तित्वात असलेला तुमचा व्यवसाय किंवा तुमची नोकरी हे सगळं करून तुम्ही इन्शुरन्स एजंट होऊ शकता, म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युशनचं काम करू शकता. मग किंवा तुम्हाला लोनचं, जसं मी आत्ता बोलले तसं लोनच्या बाबतीमध्ये एखाद्याचं कर्ज प्रकरण मंजूर करायचं असेल तर तुम्ही ते कसं करून देऊ शकता, त्याला कशी मदत करू शकता. ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही स्वतःचा उत्पन्नाचा एक नवीन मार्ग निर्माण करत आहात. आता हे सगळं माहिती झाली, पण हे करणार कसं? तर यासाठी अमृतनी आर्थिक साक्षरता उपक्रम आणलेला आहे. यासाठी एक कोर्स डिझाईन केलेला आहे अमृतने. यामध्ये या सर्व मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला आहे आणि 4 महिन्यासाठी तुमचं या बाबतीमध्ये शिक्षण असणार आहे. यामध्ये तुम्हाला आत्ता सांगितलेले सर्व मुद्दे, त्याचबरोबर तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठीचे सुद्धा आपण लेक्चर्स घेणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला असा होणार आहे की जेव्हा तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करण्याचं सुरू करता तेव्हा तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते जर प्रभावी असेल, तुमच्याकडे वागण्या बोलण्याचं कौशल्य असेल, तुम्ही संवाद कौशल्य तुमचं चांगलं असेल तर तुम्ही तुमचं इन्कम जनरेट करू शकता. म्हणून फक्त ज्ञान आहे आणि ज्ञान मिळवलं आहे म्हणजे तेवढंच उपयोगाचं आहे असं नाही. ते ज्ञान तुम्हाला लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने घेऊन जाणं सुद्धा अपेक्षित आहे की जे आम्ही या कोर्समध्ये शिकवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे या कोर्सची? तर हा कोर्स ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती हा कोर्स करू शकते, कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कोर्स करू शकते आणि आपण शक्यतो सर्वांच्या सोयीस्कर वेळेनुसार, की विद्यार्थी असेल किंवा गृहिणी असेल किंवा एखादा नोकरदार असेल, संध्याकाळी वेळ रिकामा असतो त्या वेळेचा सदुपयोग करणं शक्य आहे. म्हणून संध्याकाळी 6, 6:30, 7 नंतर त्या बॅचमधील सर्वांचं मत विचारात घेऊन आपण हा कोर्स रोज 1.5 तास घेतला जाईल. 1.5 तासामध्ये 1 तास शिकवलं जातं आणि उरलेला अर्धा तास जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या प्रश्नोत्तरं घेतली जातात. जो हा सिलेबस आहे तर तो इंग्लिशमध्ये आहे, तो इंग्लिशमध्ये शिकवला जातो. पण बऱ्याच लोकांना त्यातल्या टेक्निकल टर्म्स इंग्लिशमध्ये कळत नाहीत, त्या आम्ही त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये सुद्धा देतो की जेणेकरून त्या व्यक्तीची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा आपण कोर्स करत असतो तर सोमवार ते शनिवार 6 दिवस शिकवलं जाईल. रविवारी परीक्षा घेतली जाईल पूर्ण आठवड्याभरामध्ये जे काही शिकवलंय त्याची. अशा पद्धतीने तुमच्या सराव परीक्षा करून घेतल्या जातात. ह्या सराव परीक्षेचा उपयोग याच्यासाठी आहे की या परीक्षांमध्ये पहिले 50 येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण NISM, IRDAI आणि NSDC ह्यांच्या परीक्षांचे शुल्क सुद्धा आपण भरणार आहोत. मग जर तुम्हाला NISM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स, त्यानंतर IRDAI इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आणि NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्याच्या एक्झाम्स दिल्यानंतर तुम्हाला जो व्यवसाय सुरू करता येणं शक्य आहे त्याच्या परीक्षेचं मार्गदर्शन सुद्धा आम्ही या कोर्समध्ये करणार आहोत. परीक्षेची तयारी करणार आहोत आणि जे 50 विद्यार्थी आमच्या परीक्षांमध्ये ओव्हरऑल टॉपर असतील त्यांचं आम्ही परीक्षेचं शुल्क सुद्धा भरणार आहोत. त्यामुळं माझी अशी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा. आता प्रशिक्षण कोण घेऊ शकतं? तर हा उपक्रम आहे अमृत संस्थेचा. त्यामुळे नॅचरली अमृत संस्थेचा लक्षित गट हा या योजनेचा फायदा घेऊ शकतो. अमृत संस्थेचा लक्षित गट कोण? तर खुल्या प्रवर्गातील असे व्यक्ती की ज्यांना कोणत्याही महामंडळ, संस्था किंवा शासनाच्या विभागाकडून योजनेचा लाभ मिळत नाही असे आहेत अमृतच्या लक्षित गटातील व्यक्ती. बरं, त्यांच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे? एक म्हणजे तुम्ही या लक्षित गटातील आहात
ह्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. दुसरं, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा तुम्ही फायदा घेत आहात म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात, तुमच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि तिसरं, ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आहे, म्हणून तुमच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे ह्याचं सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेलं सर्टिफिकेट गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत आणि अर्ज कसा करावा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अमृतचे संकेतस्थळ www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. तिथे तुम्हाला अर्जही करता येईल आणि जर अर्ज करताना तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा.